पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोलच्या किमतीत 9 तर डिझेलच्या किमतीत 29 पैशांची वाढ करण्यात आली आहे। मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर दर हा 87 रुपये 82 पैसे इतका झालाय, तर डिझेल 78 रुपये 22 पैशांवरती पोहोचलाय। त्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय। आणि आता एक चिंताजनक बातमी नाशिकमधून नाशिक बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे। कारण बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली आहे, ज्याचा परिणाम हा भाजीपाल्याच्या भाववाढीवर झालाय। एकाच दिवसात दरात मोठा फरक पडल्याचं बघायला मिळतंय। मेथीची एक जुडी काल 20 ते 22 रुपयाला मिळत होती, मात्र आता त्याच मेथीला 30 ते 35 रुपये द्यावे लागतात। गावठी कोथिंबीर काल 35 रुपयाला होती, तर आज तब्बल 65 रुपयांवर गेली आहे। पालक काल 12 रुपये होती, तर आज 22 रुपयांवर पोहोचली। पुढच्या 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये देखील भाजीपाला महागण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा सामना करावा लागणार आहे। तर एकूणच आपण पाहतोय नाशिक बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली। सणासुदीचे दिवस आहे, नवरात्रीचा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि अशा वातावरणामध्ये एकीकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलाय। तिथे आता दररोजच्या जेवणात लागणारी भाजी देखील महागली आहे, त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य चिंतेत सापडलाय।